पण जे काही 2.5-3 वर्ष मी काम केलं तेव्हा मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की ह्या सिस्टम्स खूप नोडल लेवलला आहेत. आता फॉर एक्झाम्पल आता मी राहते एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आणि मला तिथे कुठली यंत्रणाच अवेलेबल नाहीये, पोलीस स्टेशन सोडलं तर, म्हणजे काउन्सिलिंग सेंटर नाहीये, एनजीओ सेटअप प्रॉपर नाहीये, तर मी जायचं कोणाकडे? भाऊबंदकीला सांगितलं तर ते म्हणतील की इज्जतीचा सवाल आहे, तू शांत बस. आई वडील सहसा तिला सपोर्ट करतात, पण अगदीच ग्रेव्ह केस असेल तर तेही म्हणतात की बाई तू आता निभावून घे. मुलं वगैरे असेल तर आणखीच तो प्रेशर असतो. सर्वप्रथम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सिरियस गोष्टींपर्यंत यायचं थांबवायचं असेल तर महिलांना पहिल्यांदा रिस्पॉन्स सिस्टम चांगली मिळायला पाहिजे. ती कशी मिळेल? कालच्या मीटिंगमध्ये पण मी हे आग्रह धरलाय की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान एक काउन्सिलिंग सेंटर गव्हर्नमेंट रेकग्नाइज असलं पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी महिलांना ती एक कुठली तरी सपोर्ट सिस्टम अवेलेबल असली पाहिजे. ती असेल तर पुढच्या हे सगळ्या स्टेप्स होतील, पण ती अजूनही आपल्याकडे अवेलेबल नाहीये. म्हणजे तुम्ही आता आयोगावरती नाही आहात हे तुमचं कदाचित सुदैव मी म्हणेन, नाहीतर प्रश्नांच्या भडीमारामुळे तुम्ही कदाचित वैतागून गेला असतात. जिथे महिला आयोगाला सदस्य नियुक्त करायला वेळ मिळत नाहीये तिथे अशा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर कसे नियुक्त केले जातील? नाही सर, झाले पाहिजेत. इट इज अ मस्ट आणि ते मॅन्डेटरी असलं पाहिजे. हे माझं अगदी प्रामाणिक मत आहे. आता महिला आयोगाचे सदस्य का नेमणुका होत नाहीत हे तर राजकीय पक्षच कदाचित उत्तर देऊ शकतील, पण ज्या पॉलिसी, आता ह्याच्यामध्ये पुन्हा पॉलिसीचा विषय आहे जो काल WCD मिनिस्टरच्या समोर पण मी मांडला की कदाचित त्यांच्या सगळ्या यंत्रणेमध्ये WCDच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे सगळे काउन्सिलिंग सेंटर्समध्ये उमेद प्रोजेक्ट असेल, पंचायत समिती लेवलचे असतील काउन्सिलिंग सेंटर्स, हे सगळे चालतात. तुमच्या पॉलिसीमध्ये तुम्ही चेंज करा. आणि आदित्यताई वॉज व्हेरी पॉझिटिव्ह टुवर्ड्स इट की तुम्ही कुठलेही निकष ठेवू नका, ना पॉप्युलेशन ठेवा ना काही ठेवा, एवढंच ठेवा की ज्या ठिकाणी तहसील कार्यालय त्या ठिकाणी एक मान्यता प्राप्त काउन्सिलिंग सेंटर असलंच पाहिजे. ह्या पद्धतीने कुठेतरी सुरुवात तर करावी लागेल. आपण दरवेळी जर असं म्हटलं की नाही हे होतच नाही, ते होतच नाही, पण त्याला सोल्युशन्स आपल्याला द्यावेच लागतील आणि ते इम्प्लिमेंट करावं लागतील. त्यामुळे मला अपेक्षा आहे किमान की अशा वाढत्या केसेसला बघता तरी किमान हे होईल. आणि त्याचा पुढचा प्रश्न असा की मी म्हटलं जसं की ही फर्स्ट रिस्पॉन्स सिस्टम आहे, ही जर काम केलं तर कदाचित त्याची सिरियसनेस वाढणार नाही. आणि जर वाढत गेली तर मग अपेक्षा ही आहे की त्याच्या पुढच्या यंत्रणेनी पण तेवढ्या सजगतेनी, जे ह्या आधीच्या केसेसमध्ये आपल्याला दिसत नाही, पण तेवढ्या सजगतेनी काम केलं पाहिजे.